पण काय झालं की मोठ्या लोकांची लगेच कामं होते, लगेच फटाक दिसणार, लगेच मोठ्या लोकांची कामं होते. पण गरीबाची आपल्या कामं होत नाही. गरीब आपला चक्कर काढतो, इकडं फिटकतो, तिकडं भटकतो, साहेबाची गाठ घ्यायला जातो, साहेबाला भेटायला जातो, साहेब कधी येते, साहेब माझं कधी काम करतो, साहेब म्हणते थांबच तुझं काम करतो, साहेब म्हणते तुझं थांबच म्हणतो. एखादा मोठा आयफी बिझनेसमॅन हे गेलो, माझं हे काम, त्याचं 51 मिनिटात काम होतं, एका फोनवर काम होतं, हे होतं. पण गरिबांसाठी गरिबामधला नेता करा म्हणतोय, तुमच्यामधला तुमच्या ह्याच्यामधला करा म्हणतो, एक समाजसाठी समाजकार्यासाठी 18 पकता. तुम्हाला एक नवीन भाषण करून जाऊ. नवीन म्हणजे कसं आजकाल कसं झालं लोकांना, आजकाल मतलबची दुनिया झाली. मतलब आजकाल पैशावर झाली. काय गोष्टी मानुषी आपण पैसा देखो पैसा फेका तमाशा बघा. पैशावर पण काय गोष्टी चालली आहे, पैशावर पण काय गोष्टी चालले. इथं डायलॉग चालले, तिथं डायलॉग राजकारणातलं पण डायलॉग पुष्पा झुकूंगा नाही चाला, पुष्पा झुकूंगा नाही काय असं पण डायलॉग चालले महाराष्ट्रात आपल्या तरुणांसाठी, युवकांसाठी. महाराष्ट्रातले तरुण बेरोजगार हे इकडं भटकते ते तिकडं भटकते. आपल्या राज्यात येऊन महाराष्ट्रातल्या राज्यात येऊन बाहेरची बिहारची लोक कमवून घेऊन चालली, एवढा पैसा कमवून चालली. आपल्यावर दादागिरी, आपल्यावर अशी संपूर्ण महाराष्ट्रात त्या मुंबईमध्ये किती बिहारी, किती मराठी लोकांचा वरचेवा राहिला नाही, काय राहिला नाही. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अधिकार पण आहे. आपला मराठी मातृभाषा आपली चालली. त्या मुंबईमध्ये सगळे हिंदी, मराठीला काय वरचेवा राहिला. महाराष्ट्रातल्या काळासाठी काय दिसत आपल्याला महाराष्ट्रात राहून देणार नाही ते बिहारी. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या काळासाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या आम्ही एक छत्रपतींचं मावळं आहे, छत्रपती महाराजांचा आम्ही मावळं आहे, त्यांचं छावा आहे आम्ही. आम्ही शिवाजी महाराजांचं मावळं आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळं आहे. आम्ही मावळे सगळी मावळं असं जागृत करायला बघतो, सगळी मावळं आम्ही सपोर्टिंगमध्ये घ्यायला बघतो. मावळ्यांच्या आशीर्वादाने, मावळ्यांच्या रूपाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने. माझ्या एकट्याच्या हाताने काय होऊ शकत आहे का? मी एकटा काय करू शकत आहे? मी एकटा भाषण करू शकत आहे, तुमच्या तरुणांचं रक्त सळसळ करू शकत आहे, तुम्हाला नवीन विचार देऊ शकत आहे, नवीन प्रेरणा देऊ शकत आहे. आपलं हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होतं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातलं त्यांना दैवत, महाराष्ट्रातलं किंग मेकर पॉलिटिक्स बाळासाहेब ठाकरे धाळत होतं. लाखांची पब्लिक त्यांचं भाषण आहे का? इकडे पब्लिक शिवसेना प्रमुखची एंट्रीज पडल्यावर सगळे भिवून पडत होते. वाघाची एंट्री पडल्यावर चांगली त्यांना घाबरत होती, चांगली नर्तक होत होती, मातोश्रीवर झुकत होते. असा महाराष्ट्रातला पहिलाच नेता होऊन गेला बाळासाहेब ठाकरे. नुसतं शिवसेना प्रमुख पण त्यांनी अख्खं महाराष्ट्रात बंद ठेवण्याची ताकद फक्त शिवसेना प्रमुखमध्येच होती. अजून महाराष्ट्रात ताकद कोणाची झाली नाही महाराष्ट्र बंद ठेवायची ताकद. मुंबई पेटली तर दिल्ली पेटवतो असं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. देवानी माणूस बाळासाहेब ठाकरेंचा पण इतिहास अथवा बाळासाहेब ठाकरेंचा पण कार्य अथवा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट. किती लोक त्यांनी तयार केली, किती नेता लोक तयार केले. शिवसेने पिप्पानीवाले हे वाजवणारे, ती वाजवणारे, पिप्पानी वाजवणारे, ते खासदार आमदार केले, हे केले, नेते केले. पण काय त्यांच्याच पोराला उद्धव साहेबांना गद्दार झाले. उद्धव साहेबांना काय त्यांच्याच पोराला बाळासाहेब ठाकरेंच्या. आजकाल बाळासाहेब ठाकरेंचा आम्ही विचार घेऊन चालणार आहे. त्यांचं आम्ही लहानपणापासून भाषण ऐकतो. एक सामाजिक कार्यकर्ता आम्ही तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या जनता. बाळासाहेब ठाकरेंचं मी लय मोठं फॅन आहे. बाळासाहेब ठाकरेंचं भाषण टी व्हीला ऐकायचो, ह्याला ऐकायचो. साहेबांचं भाषण बघायला लाखोनी लोक येते, लाखोनी लोक असं कर. शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या सभा होती, इकडे गर्दी तिकडे गर्दी. मराठ्यांचं हिंदुत्वाचं शेर होतं, वाघ होतं. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातल्या मातींसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी. बाळासाहेब ठाकरेंचं जरी भाषण ऐकलं तर अंगावर काटा येत होता, माणसाच्या अंगावर काटा येत होता, असं रक्त सळसळ करत होतं, असं विचार देत होते, तरुणाला युवक देत होते. बाळासाहेब ठाकरे जी काय असेल ते तोंडावर बोलून लावते, तोंडावर धडकेपट निर्णय घेत होते. बाळासाहेब ठाकरे आपलं हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख असं भाषण करत होते. लोक पण त्यावेळेस खुश होत होती. त्यांचं भाषण आहे का आवर्जून गर्दी असं. त्यांच्या सभेच्या टायमाला बसायची जागा नव्हता, गर्दीत आम्हाला बसायला जागा पण नव्हता. त्यांच्या सभेत इकडे गर्दी तिकडे गर्दी, लय पब्लिकांची वाजत बसायला जागा पण नसायचा. काय लोकांना टी व्हीवर दावायची, मीडियाला दावायची, प्रत्येक ठिकाणी गर्दी, प्रत्येक ठिकाणी राज्यातनी एवढी गर्दी असायची तुम्हाला सांगतो मित्रांनो. असा महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख म्हणून हा कोणच तयार होणार महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. त्यांनी महाराष्ट्राचा विकास केला, महाराष्ट्र पण मजबूत केलं. कुणी ते बाळासाहेब ठाकरेंना किती पण महाराष्ट्रातला किती पण मोठा नेता असो, मुख्यमंत्री झुकत होता, त्यांच्या पाया पडत होता महाराष्ट्रातल्या राज्य. असं बाळासाहेब ठाकरे असं महाराष्ट्रातला आपल्या किंग मेकर होतं. महाराष्ट्रात पहिलाच नेता होऊन गेला. त्यांच्यानंतर कोण नेता झाला नाही महाराष्ट्रातला इतका पॉवरफुल नेता. छत्रपती महाराजांचं मावळं होतं, शिवबाचं छावा होतं, लोकशाहीत राजा बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राटांचा विचार जरी आठवला तर तरुण पिढीत अजून रक्त सळसळ करते. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार देतोय, तरुणामध्ये जागृत करतोय. गोरगरिबावरनी भ्रष्टाचार होणे, शेतकरी बांधावरनी, शेतकरी आपली पास घेऊन आत्महत्या करते, ते मरते, ते कर्जमाफी नाही झाल्या पाहिजे, ती माफी झाली नाही. मी कोणाला घाबरत नाही, कुठल्या सरकारला सरकारला पण घाबरत नाही. पण सरकारच्या विरोधात आपण काहीच बोलत नाही. जे आहे ती चाललंय, आपण रेलच बोलतोय. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, युवकांसाठी, आया बहिणींसाठी
बोलतोय आम्ही तरुणांसाठी आम्हाला अटक झालं तर चालेल, आम्ही कशाला घाबरतोय. आज आम्ही कोणाला घाबरत नाही. जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यासाठी, आपल्या बुजुर्ग पिढीनं, तरुण पिढीनं, महिलांनी पण सगळं सपोर्ट करायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.